आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। विसर्जनाचं धोरण नसतानाही पीओपी मूर्तीची नोंदणी सुरू। पीओपी गणेश मूर्तीबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मूर्तिकारांकडे पीओपी मूर्तीची नोंदणी। गिरणी कामगारांना मुंबईतच घरं द्या, लढा उभारण्यासाठी 9 संघटना लढ्यासाठी एकत्र। राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारण्याचा निर्णय। मुंबईत फुकट्या प्रवाशांना बेस्ट बसचा दणका। वर्षभरात 9,848 प्रवाशांकडून 5,47,000चा दंड वसूल। तिकीट काढून प्रवास करण्याचे प्रशासनाचं आवाहन। मध्य रेल्वेकडून विविध ठिकाणांहून आषाढीसाठी 80 रेल्वे। नागपूर, कोल्हापूर, अमरावती, खामगाव येथून 1 ते 10 दरम्यान 80 आषाढी विशेष रेल्वे धावणार। पालखी प्रस्थानानंतर बस मार्गात बदल होणार। हडपसर, लोणी काळभोर बस मार्गात बदल। बस दिवेघाटऐवजी बोबदेव घाट मार्गे सुरू असणार। पुण्यातील लोहगाव विमानतळावरून रविवारी सर्वाधिक 212 उड्डाणं। यापूर्वी 210 विमानाचा उच्चांक होता। दिवसाला सरासरी 200 ते 204 विमान उड्डाणं होतात। ई तिकीट आरक्षणासाठी आधार कार्ड अनिवार्य। एजंटद्वारे होणाऱ्या तिकीट आरक्षणावर अंकुश ठेवण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून तात्काळ तिकीट योजनेत बदल। पीएमपीपेक्षा मेट्रो स्वस्त। पीएमपीच्या भाडेवाढीमुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ। जूनमध्ये मेट्रोच्या दैनंदिन प्रवासी संख्येत सरासरी 9,000 वाढ।